करतील अनेक काही जे तो करतील अनेक काही जे तो करतील अनेक काही नामा परते साधन नाही जे तो करतील अनेक काही करतील काही आईचा लाभ बांधा गाठे हो आईचा लाभ बांधा गाठे आईचा लाभ बांधा गाठे विठ्ठल पायी पडे विठ्ठल पायी पडे विठे विठ्ठल पायी पडे विठे आईचा लाभ बांधा गाठे हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका नाम घेता राहू हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका हाकारोन सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका आईचा लाभ बांधा गाठी आईचा लाभ बांधा हो आईचा लाभ बांधा गाठी आईचा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे विठी विठ्ठल पायी पडे विठी विठ्ठल पायी पडे विठी आईचा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे हो बार कुमार हरि हरि कुमार कुमार
टूटे हो या रात टूटे आए सलाब बांधा गाने आए सलाब बांधा गाने हो या संसाराचे तोटे हो या संसाराचे तोटे ऐसा लाभ बांधागाते ऐसा लाभ बांधागाते विठ्ठल पाये पडे मेटे विठ्ठल पाये विठ्ठल पाये विठ्ठल विठ्ठल
विठाला विठाला विठ्ठला समागत्यटिस्थं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशारिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन श्री गुरुचरण ते नमस्कारो न्याता ओम नमो ज्ञानेश्वरा
करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलू, पवन झालो चराचरी. मी तो कळा कुसरी काहीच नेने, परंतु बोलतो वचने अति भाविके. त्याच कारण तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरुपदाला प्राप्त झालेले वारकरी संप्रदायाचे कलस्थानी असणारे आपल्या जवळ येऊन ओतूरला महान तत्वाला प्राप्त झाले. पण दुर्दैव आपलं, आपल्याला काही खबर नाही काय झालं काय नाही काय माहीत. इकडून घेऊन गेले त्यांना माहीत नाही काय घेऊन गेले, तिकडे विज्ञानच्या घरी घेऊन गेले देऊमध्ये त्यांनाही माहीत नाही, ओतूरलाही माहीत नाही काय. आणि आपला तालुका फार भारी आहे, काय झालं काय माहीत नाही. जरा विचार करा, मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही. हे जे ज्या दैवताला प्रसन्न करताना ते परिपूर्ण दैवत जर प्रसन्न झालं आणि आपल्या या जन्माचा, या मृत्यू लोकाचा शेवटचा जन्म असेल तर संत वाङ्मय कळू शकतं, नाही तर हेंड फिरिस्तीपणा करावा लागेल. संतांचं वाङ्मय कळायला तेवढं संसारात मुरावं लागतं, परमार्थात मुरावं लागतं. संसारात कसं मुरायलासाठी नवीन नवरीचं लग्न ठरलं ना, जा ह्या देवाला पाया पडायला, लग्नाच्या अगोदर त्या देवाच्या पाया पड, लग्न झाल्यावर परत देवाच्या पाया पड. म्हातारा म्हातारे, मावस सासरा मावस सासू भेटली आळे फाट्याच्या स्टँडला तरी पाया पडायचं, पडा पडा पाया यांच्या. ती नवरी म्हणते यांना काही कळतं का नाही, कुठेही पाया पडाय नाही, पडा यांच्या पाया. हे पार मुरलेले प्रपंचिके, यांच्या रोमारोमात प्रपंच घुसलेला आहे. आणि तुम्हाला जे करायचं ना प्रपंच, यांच्या आशीर्वाद घ्या म्हणजे तुमच्या पण रोमारोमात ते तसा परमार्थ ज्याच्या रोमारोमात ठसलाय तो भेटायला मागील जन्माची पुण्याई असावी लागते. हो, तेवढी पुण्याई भागवतकार सांगतात, कोटी जन्माची पुण्य संपत्ती. या जन्मातलं द्या सोडून, या जन्मातला दारुड्या लुटेरा होता वाल्या कोळी. वाल्या कोळ्याला जर संत भेटले तर वाल्मिक ऋषी बनतो. आणि वाल्मिक ऋषी राम पैदा व्हायच्या अगोदर 10,000 वर्ष रामायण लिहून ठेवतात. ही संतांची पुण्याई आपल्या कामाला आली पाहिजे. आपल्या वारकरी संप्रदायाचं हेतू तो आहे. दगडातला दगड ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्यांनी असं ब्रीत केलेलं आहे त्याच्यावर. जनाबाईने शिक्कामोर्तब केला, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. पण रोज याच्यामध्ये वळवळ चालू आहे, लटारण्या टपोऱ्या माळा बी आहेत, सगळं करतात पण तत्व माहीत नाही. ते तत्व कळण्यासाठी संतांचे उमरे झिजवावं लागतात. पण आत्ता सध्याचं काळ भारी आहे तुमच्यासाठी, अनुकूल आहे वातावरण. संत तुम्हाला शोधायला येतील जर तुमची पुण्याई वाढली तर. पुण्याईची काय वरून पाकिट नाही पडत, कमवावं लागती ती पुण्याई. रोज तुळशीला पाणी घाला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रोज तुळशीला पाणी घाला. आणि हिरवागार टवटवीत वृक्ष ठेवा. कशासाठी? तुळशीला रोज पाणी घातल्यानंतर रोज फुलं भेटतात का पूजेसाठी? फुलं भेटतात तुळशीकडून? नाही. बरं, उन्हाळ्यात वर्षाकाठी काही फळं बिळं भेटतात का? नाही भेटत. चैत्रातलं कडक ऊन आहे, वट्यावर बसून म्हटलं सावली घ्यायची तर भेटते का? मग काय रोज पाणी घाला, का रोज पाणी घाला. संतांनी लिहिलेले शब्द वायफळ नाही, आपण वायफळ समजतो. आपल्याला थोडं आल्या का टनाटन उडी मारायला लागतोय आपण. पण मुरलेलं ज्या वेळेला होणार, दूध उकळी कुठपर्यंत मारते, पाणी येतो पर्यंत उकळी मारते. पाणी संपलं, बाष्पीभवन होऊन गेलं का आटायला सुरुवात करतं. त्याच्यावेळेस तशा पद्धतीने आपली रग जिरली पाहिजे. आपली रग जिरवणारा साधू भेटला पाहिजे आपल्याला, मग कळेल. रोज ऊसाला पाणी भरत नाहीत, 15 दिवसातून एकदा ऊसाला पाणी. तरी पण वर्षाच्या काठी लाख रुपयाचे पॉकेट घेऊन येतोय. 2-2, 3-3 महिने झाले का पेमेंट चालू आहे. इकडं काहीच नाही का? ज्या संसारात पडले तुम्ही तो संसार खोटा आहे. पण तरी त्याला हिरवागार टवटवीत ठेवा. रोज तुमच्या वाट्याला आलेली नित्य नियमाची कर्म इमाने इतबारे करा. पण त्याच्याकडून फळाची अपेक्षा करू नका, फुलाची अपेक्षा करू नका, सावलीची अपेक्षा करू नका. मग तो निष्काम कर्मयोग होईल. त्याला साधू लोंढा घोळीत तुमच्या घरी, साधू लोंढा घोळीत तुमच्या घरी. ऐशी कर्म साम्य दशा जेथ होय विरेशा.
मग श्री गुरु हा पैसा भेट देईल. श्री गुरु आहेत का? गुरु करायला नुसते गुरु झालेले आहेत. सद्गुरू आहेत. सद्गुरू मिळायला पुण्याही लागते. आपली आईची डिलिव्हरी जर मामाच्या इकडे झाली असेल, 5वीच्या दिवशी त्या मामीने सारखं त्या दिव्यात तेल टाकलं पाहिजे, दिवा विजला नाही पाहिजे. सटवी येणारे माझ्या भाच्याच्या कपाळावर लिहून जाणारे, याच्या जीवनात संत भेटीचा योग आहे, यावा असा लख प्रकाश घडला पाहिजे. दिवे लावल्यावर पाया पडतो आपण. आपल्या जीवनात ज्ञानाचा दिवा कधी प्रगट होईल? नामदेव महाराज अज्ञानी होते, त्यांच्या ताटात जेव जुळतो, कीर्तनात नाचतो ते अज्ञानी, बाकींनी हिसाब करायचा. आपलं काय आहे ते? 1400 वर्ष मरत नव्हते, पण बोधेविन शीन वाढविला. नुसतेच 1400 वर्ष जगले, 1400 वर्ष शरीर केले जतन, बोधेविन शीन वाढविला. नाही गुरु मंत्र, नाही गुरुपदेश, असल्या लोकांनी परमार्थाशी दोष लाविला. माझे आजोबा नामांकित महात्म्यांचे नाव घेत नाही तर, पण ज्यांना मान्यवर म्हणून मानलं जातं त्यांच्या जवळ बसत उठत होते. आपल्याला मोठेपणा सांगायचे हौस आहे जास्त. ते जानिंदर तो गोपीचंद राजा गेला होता ना माळ घालायला ना अनुग्रह घ्यायला, काय डोक्यात होतं त्याच्या? सा माझ्या सारखा राजबिंडा गुरु पाहिजे. आई म्हणते जालिंदरांकडून घे, गोखाडीला राहत. गोसावी झाला. गोसावी बाबा म्हणजे काय आपल्या दृष्टीने? ते गोसावड म्हणजे मालक, या जगाचा मालक, त्याचं नाव गोसावी. ज्ञानेश्वर महाराज 16व्या अध्यायात गोसावी झाला आणि राज्य टाकून गेला. आपल्याला काय टरकले ती टाकानी. आपली समाजात काय इबर होते त्याच्या जेव्हा भाव खातो आपण. दंभ ठासून भरलेला आहे, कोंबडीबाई सारखा ठासून दंभ भरलेला आहे आपल्यामध्ये. काय दिलं त्या आई सांगती, मैनावती घे बाळा, गोपीचंदांकडून समजून घे, जालिंदरनाथांकडून समजून घे. त्याला लिदीत गाडला. असा समाज आहे. राजा असून डोकं चालत नाही असे राजे आपल्याला भेटलेले. डोकं चालत नव्हतं पण कानिक नाथ पाहिजे, मला कसा गुरु पाहिजे, असा मोठा ताटा पाहिजे, 700 शिष्य, हातीवर बसून आलेला. चालेल चालेल. त्या जालिंदरच्याच पुण्याईने येते. काय मिळालं वारकरी संप्रदायाला? का कशावर वारकरी संप्रदाय म्हणायचं आहे? ते मूळ इवलेसे रोप. कसलं रोप लावलं? ते ज्ञान मिळण्यासाठी झिजावं लागतं. ते ज्ञान पैगा बरवे. कोणतं ज्ञान? काय माहिती. बाबाची कपडे धुवा, बाबाला कपडे घेऊन द्या, बाबाला पाया पडायचे पैसे द्या. बाबाने आपला बंदोबस्त नको करायला का? गाय सांभाळतात, किती हुशार आहे. खाट्या गाय सांभाळती नाहीत. जर्शी गाईचं बैल सांभाळतात का? वड्याला नेऊन सोडतात. हे बरं कळतं. इकडं कसं का नाही कळत? परमार्थ कळायला पाहिजे. त्याच्यासाठी डोकं आपल्या ठिकाणावर पाहिजे. डोकं कधी ठिकाणावर येईल? जेव्हा नित्याच्या जीवनात सत्याची उपासना होणार तेव्हा. आपल्या घरात, आपल्या गावात बिगर पाण्याचं दूध भेटेल का? बिगर पाण्याचं दूध आपल्या गावात भेटल? नाही भेटणार. आपल्या सगळ्या चुलत भावाकडं नाही. बरं त्याला काय बोलू का आपण? का रे पाणी घातलं का? बोलू शकतो आपण त्याला? नाही बोलू शकत. का? त्याची गाय दूध देत नव्हती ना आपली गाय दूध देत होती, तेव्हा आपण बी तेच धंदे केलेले आहेत. पण हुशारी किती. आमची आई म्हटली ते दुधात पाणी घालावंच लागतं, नाही तर गायची कास जळती म्हणतात. खरे काय बाबा? लबाड. एवढी लबाडी देवाला चालत नाही. परमार्थात काय चाललेलं आहे? मोठेपणाला हापापलेले. दिलं का उद्धवाला ज्ञान? दिलं ते ज्ञान. उद्धव तर लंगोटी यार होता त्यांचा. यादव चुलत भाऊ, सक्का चुलत भाऊ, दिलं का त्याला ज्ञान? माग लागला निज धामाला जाताना, मला द्या मला द्या, मला घेऊन जाऊ ना तुमच्या बरोबर. 11वरच प्रेम होतं ना. 11वा अध्याय ज्ञानेश्वरी 47, 48, 49 नंबरचा श्लोक घरी गेल्यावर वाचायचं. ज्ञानेश्वरी वाचायची.
पारायण प्रत नाही वाचायची. मामासाहेब दांडेकर किंवा साखरे बाबांनी केलेला सार्थार्थ वाचायचा. पारायण करणाराला नीट कळाने पारायण काय. आकारावर माझ्या जाऊ नको अर्जुना, हे नासक शरीर म्हणजे मी नाही. विश्वव्यापक स्वरूप राम कृष्णाधिक रूप या विश्वरूपातून येतात आणि परत याच्यात जातात. त्या त्या प्रेमावर तू, त्या माझ्या स्वरूपावर तुझं प्रेम मालक कर. वरवर मैत्रित्वाच्या दृष्टीने या देहावर प्रेम कर. दिलं नाही. भर समरंगणामध्ये अर्जुनाला ते ज्ञान दिलेलं आहे. कोणाला वाटत नाही. लग्नाला गेलो फेटे, घरच्यांचे फेटे वेगळे, पाहुण्यांचे फेटे वेगळे आहे का नाही. कोणाला नाही. आणि बाकीच्याला नारळ नाही तर टोपीचे फेटे कोणाला पण येत. आणि रंगीबेरंगी भेटा कोणाला आहे. पार घरातल्यांना जवळीक साधायला लागते. साधूशी, साधूला पान व्हावं लागतो. गाई पान व्हावं लागते की नाही, असं साधू पान व्हावं लागतो. गाय पान व्हायला पाहिजे, पण दुधती गाय पानवली पाहिजे. खाट्या गाय पान उपयोग आहे का. शिकभर तरी निघल का, टेंबर तरी निघल. अख्खा महाराष्ट्र खाट्या गाय सांभाळतोय, त्याचं भूषण आहे आम्हाला. आम्हाला काय भेटलं का नाही आमच्या पदरात काय माहिती आम्हाला. मोठ्यांचं नाव सांगत असताना त्यांच्या आणेवारीला नाव लागलं पाहिजे आपलं. ते ज्ञान पैगावर बी. कोणतं ज्ञान. मनुराजाला दिलं ते, ईश्वाकोला दिलं ते, सूर्याला दिलं ते. रामकृष्ण हरी ही वैखरी वाणीचा जप आहे. नॉट दिस पॉइंट. आणि एक गूढ गम्य आहे. इथून भजन चालतं ना. इथून भांडणं कुठून चालतात. भांडणं इथून चालतात. बाय टेंबीच्या देठापासून परा पश्यंती मध्यमान वैखरी 4 वाचा आहेत. आपल्याला एवढंच माहिती आहे. 4थ्या वाचेच्या तिथं जे स्फूर्त आहे खाली, तिथं भजन झालं पाहिजे. हा लाभ संत दर्शनी, हा लाभ पद्मनाभ जोडीला. जिथं चुकलं तिथं झालं पाहिजे. बरोबर भजन करून काय वर नाचायची भलतीच काही. हे म्हणा कर झटपट रे झटपट, नाहीतर अवघीच झटपट. सावध व्हायचं. पुन्हा मनुष्य जन्म मिळणारच नाही. मागुदा हाच जन्म पावसे, मागुदा जन्म पावसे, सुख दुःख जाण हे मोक्ष दुनिया माने आते. हे दोन घडे हे दोन घडे जाया दे. कारे आंदा होसे जानोने या, कारे आंदा होसे जानोने या. धृतराष्ट्र आंधळ होता, पण त्या गांधारीनी तर पट्टी नव्हती बांधायला पाहिजे ना. नसल आपल्याला कळालं मागच्यांना. पण आपण काहीतरी केलं पाहिजे. असे वर वाट बघतात स्वर्गातून एक तरी हरिभक्त परायण तयार होईल आमच्या कुळात. पण झालं सर्वस्व पाणी. एक हरिभक्त तयार झाला तर आपल्या सगळ्या मागच्या कुळींचा उद्धार करू शकतो. खाताड पेताड वर लटकलेत आपले आजोबा पंजोबा, येड्या बाबळी झालेत. एक पुत्र माया पोटी, नाम करे उदरे कोळी कोटी, नाम करे उदरे कोटी, नाम करे उदरे कोटी. एक मोठी मोठी माया वनगती, माया वनगती, माया वनगती. एक वर्गा पोटी दे तो सगळ्या कुळाचा उद्धार करी. खरे का होय, खरे का. आहे आज आता असं घडतो, पण आपली त्यांची भेट व्हायला पुण्याला. पूर्वजा वैकुंठ इकडचा मार्ग नाही सांगत पुढचा, डायरेक्ट वैकुंठाला पाठवू शकतो. एक हरिभक्त परायण तयार झाला तर, एक गावात असा तयार झाला तर अख्खं गाव जाऊ शकतो. हे आम्हाला पटायचं नाही, कारण आमच्या बुद्धीमध्ये ना अजून राख. पण एक पटल आपल्याला. एक गावात एका माणसाला जर कोरोना झाला तर अवघा गाव कोरोनाग्रस्त होईल. उरफाट पट्ट लटिके ते रुचे राज कोणा नको.
पुण्याही असावं लागतं. तुमचे पुण्याही असेल ना साधू येणार. तुकाराम महाराजांची काय पुण्याही असेल तेवढाच आटापिटा बी नाही करावा लागला आपल्याला. जा लागणार बी नाही. असा अनुभव आहे आमचा. 50-60 वर्षात समाधीस्थ आहे महात्मा. उत्खनन करून बाहेर आमना सामनी बाबाजी चिंतुकुबरायांच्याशी भेट आणि अनुग्रह दिला. कशाला म्हणतात अनुग्रह? इसी को कान खबर नाही अनुग्रह कशाला म्हणतात. अनुग्रहाचा दुसरा अर्थ आहे कृपा. दुसरा समानार्थी शब्द कृपा. कृपादाने केले संते कल्पांती सरेना. तिसरा तुमची आहे दाशीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा. आशीर्वाद हा सामान्य शब्द आहे आपल्यासाठी. संतांचा आशीर्वाद भेटला पाहिजे. संत म्हणजे माणसं नाही तर माणसंच झालीत. संत पडा म्हणे आमच्या पायान होईल तुमचं कल्याण. आपल्याला घर बांधायचे तर त्यांना तीर्थयात्रात घर बांधायची. तीर्थाच्या ठिकाणी जोपर्यंत त्र्यंबकेश्वरला आश्रम होत नाही तोपर्यंत दाढी करणार नाही. म्हणजे याची दाढी करायसाठी आता त्र्यंबकेश्वरला आश्रम पैसे कोणाला खर्च करायला पाहिजेत? यांची दाढी करण्यासाठी आपल्या खिशाला जळ करणार. तुमचा आपला बंदोबस्त करणार साधू संत. खाण्यापिण्याचा झोपण्याचा हागण्याचा नाही बंदोबस्त करणार. एका 3 दिवसाचा 4 दिवसाचा एका वारीचा नाही संत बंदोबस्त करत. 84 लक्ष योनीचा बंदोबस्त करायचा आहे साधूला. रात्र थोडी सोंग जास्त आहे. तुका म्हणे एका मरणीची सरे काय सरे उत्तम जीव रे कीर्ती मागे. उत्तम जीव रे कीर्ती मागे. मरण माझे मरुनी गेले मज गेले अमर बज गेले अमर गेले अमर. मरण माझे मरुनी गेले मज गेले अमर बज गेले अमर. आम्ही अजून का झालो अमर? बोलायचे नसतं. बोलता तुमच्या घरामध्ये बरणीमध्ये शेंगदाणे आहेत ते जिवंत आहेत का मेलेले आहेत? बरणीमध्ये शेंगदाणे आहेत ते जिवंत आहेत का मेलेले आहेत? मेलेले आहेत. पेरल्या उतरतील का नाही? पेरल्या उतरतील का नाही? बरं त्यांना मारायचं असेल तर काय करायला पाहिजे? एकादशी पकडायला पाहिजे. बोकड्याला कसं काढतात सोलून टर्पल काढतात तसं टर्पल काढलं पाहिजे आपलं बाबांनी. बाबाचं टर्पल घेण्यासारखं जाड झालेलं ते काय काढणारे टर्पल? त्यांचंच टर्पलावर प्रेम आहे. अर्जुना या देहाचे बांधवडी न पडीजे. हे देहाची होणारी चिमूट भरणार हाडकं सुद्धा घरी नाही देणार. त्याची मस्ती चढलेली आम्हाला दिलंय त्याचा सदुपयोग करा. हे शेंगदाण्याची टर्पल काढल्यावर जाईल ना आपली टर्पल काढली पाहिजे. आता तू शेंगदाणा फेकून द्यायचं काय? आता त्याची किंमत वाढली. भाजलं मडकं भाजलेलं पाहिजे. बाबा भाजलेला पाहिजे का नाही? माझा भाऊ काम करायचं नाही. लोकांच्या वावरात कामाने गेला
पाणी द्यायचं सोडून आणि क्रिकेट बघत बसायचं. तेव्हा 4-4 दिवस चालायचं ती कसोट्या. तिकडे झाली फुटाफूट. आमची आई म्हणायची याला एकदा का भाजला भुजला का हा ताळ्यावर येईल. आहे आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही बीज बादल गेले नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही. मग त्याला भाजलं पाहिजे होतं माझ्या भावाला. आपल्याला भाजलंय का? बाबांनी भाजलं आपल्याला. नामदेव महाराजला म्हणले याला आव्यात टाकला पाहिजे अजून कोरा आहे. नामा म्हणे गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई नाही सुन्न भरी भाजी याला आव्यात टाका. छू कीर्तनकार बाबा छू देवाकडे डायरेक्ट मला भाजाय निघाले आव्यात टाक. कळाली का संतांची भाषा? त्यांच्या ताटात देव जे होते कीर्तन आपलं द्या दर्या मी खसखस नाही तर ती गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खायची मस्तीच लई आपल्याला. ज्ञान थोडं त्या विंचवाच्या नांगीत विष कमी पण वळवळ नाही त्याला. हाती दीड पान पण सदा भरतेच मान. ठीक आहे नाही पळून गेले मला भाजाय निघाले. पण ज्या दिवशी भाजलं तेव्हा म्हणले नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे आम्हा ओंगळवाणी वाटत असे. ओळखी झाली सर्व ठाई ओळखी झाली सर्व ठाई नामा म्हणे खेचर स्वामी लय लायकीचे होते नाही का? नालायक माणसाला लायक बनवतो तो संत आहे. नालायक माणसाला खापर मिळू देत नव्हते नामदेव ज्ञानेश्वर महाराजांना. संन्याशाची कार्टी म्हणून आगरलं पण त्यांना सुद्धा डोक्यावर बसवलं. ती संत मांदियाळी ती महाराष्ट्राची पुण्याई आहे. आपल्या वाट्याला आली पाहिजे फक्त. बाबांनी प्रमाण दिले अमर आहे आणि यवाबांनी सांगितलं बीज भाजून केली नाही आणि आता प्रमाण दिलंय. सगळीकडे मला दिसायला लागलं. कुत्र्यामध्ये देव दिसायला लागला नामदेव महाराजांना. चपात्या पळून नेल्या होत्या आणि मग तुपाची वाटी घेऊन गेले. आता आपल्या चपात्या पळावल्या सगळ्या. हा काठी घेऊन त्याला दिसू देऊ का? दिसू देऊ का? आपल्या बी नेला पळून तर नाही करणार आपण तसं. 100% नाही करणार. पण आपल्याला ती दृष्टी नाही ना. दृष्टी नाही ती दृष्टी साधू देत असते. ती दृष्टी भेटली का सगळं जग भरला दाट हारे दे भरला दाट हारे दे भरला दाट हारे दे भरला दाट नाना देव पाठ हरे हा वैकुंठ नाना देव पाठ हरे हा वैकुंठ ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट. आता हरिपाठ मंडळाला विचार बरं देव दिसतो का? छे आता कुठं असं राहिले. बरं त्यांना द्या सोडून. गुरुजींना विचारा ना गुरुजींना. नाही तर हेडमास्टरला विचारा बाबा देव भेटेल का? हा आता सोपं राहिले ते का? देव गेला काळ्या पाण्यावर
केलाय फासाव. अरे आता बी आहे तसं आहे, त्याच्यावर बसणं उठणं जेवणं झोपणं खाणं पिणं सगळं त्याच्यावर चाललं. ज्याचा भाव शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. स्वच्छ पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब स्वच्छ दिसतं, मग साधू बोध देतात आपल्याला. या प्रक्रिया आहे, त्याच्यातून आपल्याला जायचंय. जाणार आपण, देव घेऊन जाणार. तेव्हा आपल्या मनाने आपण जाऊ शकत नाही. आपलं पूर्वकर्म उदयाला आलं का देवच येणार आपल्याला घेऊन. चला चला तुमचं संपलं इथलं देणं, चला. बाबांनी मग सांगितलं आमर आहे, भाजून बीत केलं. आता दुसरा प्रश्न विचारणार तुम्हाला. शेंगदाणे मेलेले म्हणजे तुम्ही जिवंत होते, तांदूळ जिवंत आहे का मेलेले आहे? तांदूळ तांदूळ मेलेले आहे का? मेला तो त्याचं टर्पल काढलं. लग्नाला सांगितलंय हे बाकीचे सगळे आले नवरदेवा नवरीला म्हणले टर्पल काढा, टर्पल काढा, आशे व्हा. यांची टर्पल एवढी फीड झालेली आहेत, यांना माहितीच नाही कशाला टाकायचं. ज्याची टर्पल ढिल्ली झाली तो दुसऱ्याची ढिल्ली करेल. भाऊ बीजेला तुम्ही रिटून लावता का नाही तांदूळ? दादा असा तांदळासारखा हो. इथं ते चाळकवाडीलाच काहीतरी मध्ये 40-40 लग्न व्हायचे का नाही पहिली. मग आता 40 लग्न व्हायचे असं हॉल आहे का एखादा? 1 एकर मध्ये मंडप ढोकावं लागेल का नाही? आणि अक्षय तृतीया शेवटच्या तिथीला मोठं लग्न झालं, सगळा तांदूळ पडला, पहिला पाऊस झाला उतरला ना. नाही ना, आपण उतरणार का नाही? तांदळाचं कळतं, शेंगदाण्याचं कळतं, आपलं कळतं का? बिलकुल कळत नाही. पण बुद्धी पण गाण ठेवलेली. आपल्या घरातलं कोणी गेलं नदीवर नेऊन त्याला जाळपोळ केली, त्याच्या मेलं त्या दिवशी तिथं झोपायच्या जागेवर पीठ झाकून ठेवतो की नाही आपण? कशासाठी? सकाळी खून बघायचं माझा बाप कुत्रा झाला, गाढव झाला, साप, सापाची पावलं, चिमणीची पावलं. लाज नाही वाटत? मनुष्य युनिटला माणूस, श्रीमंत माणूस भिकारी झाला, गावात त्याला किंमत देणार का? होतं तर आले माझ आटला होता म्हणले. हे सगळे असेच गेलेले आहेत आपले. थांबवायचं हे कुठंतरी आपल्याला. ताण आणायचा ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रमाणावर. आजामेला पंजामेला आम्ही नाही जाणार मसनात. ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रमाणावर ताण आणा, दाखवा त्याला थांबून. 12व्या अध्यायातली 136 नंबरची ओळ. येण्याची शरीरे शरीरा येणे शरीर किंबहुना एर झार चिरापडे. थांबवायचे आपल्याला. जाऊ दे आता, यांचं काही नाही. आपण उभं राहिलो, आपली तर तपासली पाहिजे. आपली पीठ झाकलेलं जाऊ द्या, तुमचं जाऊ द्या, पण रोज ह्या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून त्या गावाला बाबाचं पहिले चेक केलं पाहिजे. पीठ काय झालं बाबाचं. आपल्या घरच्यांना सांगून ठेवायचं, खोलू नका, झाकून ठेवू नका, नाही तर पोरं म्हणतील जे व्हायचं होतं तेच झालं. बाबा तर रोज गावोगाव फिरत होते, पण व्हायचं तेच झालं. होणार खंती ते ना बाळाचे पाय
पाळण्यात दिसतात, यांचे कर्तबगारी दिसती ना. काय चाललेलं आहे, किती ठासून बसलेलं आहे ते अहंकार. आणि जोपर्यंत ते अहंकाराला सुरुंग लावत नाही तोपर्यंत ज्ञान होऊ शकत नाही आणि संतांची भेट होऊ शकत नाही. अहंकार गेला तुका म्हणे देवा झाला, तुका म्हणे देवा झाला, तुका म्हणे देवा झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देवा झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. देव अहंकार कशाला म्हणतात? पैशाचा अहंकार जातो बर का, पैशाचा अहंकार जातो तंबाखूला इर्जित आल्यावर. ऐका, तंबाखू आहे, चुना आहे, गेला पैशाचा अहंकार जातो. ताकदीचा आपण अहंकार जातो, बशीतला चहा असा विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागला का तो बी जातो. देखण्या देवट्याचा बी अहंकार जातो शरीरावर सुरकुत्या पडल्यावर. पण मी देव आहे हा अहंकार मेला तर मरू देत नाही, जगला तर जगू देत नाही. मेल्यावर परत 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं. याला काय म्हणतात? याला हे मी बांधले याला काय म्हणतात? फेटा. याला काय म्हणतात? उपर्ण. याला म्हणतात शर्ट. याचं नाव अहंकार. हे स्वतःला उपर्ण समजतंय, हे त्याचा अहंकार. हे काय आहे? कापूस. हे काय? कापूस. हे काय? कापूस. हे कापूस. हे कापसाच्या पोटी काय होत्या? कापडाच्या गाठी. तो वेडीतियाच्या दृष्टी कापड झाला, घालणाराच्या दृष्टीने कापड नाही तर काय? हे 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांना माहित नव्हतं. म्हणून एकच धागा, नाना परी कपडे, चोळी आणि लुगडे जगामध्ये. अरे आज बी देवे दिसतो, बसतो, बोलतो, खातो आपल्या बरोबर. फक्त चष्मा कळाला पाहिजे, ती नजर भेटली पाहिजे. एक कापूस आहे सगळ्याचं अधिष्ठान. साडी चोळी सगळ्याचं अधिष्ठान काय? कापूस. तुमच्याकडे अलंकार झाले तरी त्याचं नाव काय? सोने. सोने लेणे होऊन घडे तरी काय त्याचे सोने पण मोडे. आता काल परवा पाऊस पडतोय का समुद्र पडतो? पाऊस पडतो. पण पडतोय कोण? समुद्र. समुद्राचं बाष्पीभवन झालं. 75% वडवाणळ नावाचा अग्नी येतो, खालून जातोय पाण्यालाच. आणि 25% सूर्याची वाफ, अशी 100%च्या वाफ त्याची वाफ होती पाण्याची. फिरत 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 ते म्हणलं कुठं जायचं? बामणी मळ्यामध्ये जायचं. कोण म्हणला? समुद्र. तो भेटायला आला आपल्याला इकडं. आपली दृष्टी कशाची? आकाराची. देव कसा आहे? अव्यक्त, निराकार, नाहीजा. आपलं बोलणं कशावर आहे? आकारावर आहे. आपलं बोलणं कशावर आहे? आकारावर आहे. आकारावरची दृष्टी काढतात तत्वज्ञ संत. तत्वज्ञ संत भेटले पाहिजे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. ती तत्वज्ञ संत स्वीकारती. तत्वज्ञ संत भेटायला पाहिजे. पुराण सांगणार तर त्याची भरपूर लवचंड आहे, बरेच आहे. पुराण सांगायची तरी पुराणिक गोष्टी सांगणाराचं काम नाही. आपला बेडा पार झाला पाहिजे. मग आपलं टर्पल कशाने निघेल? एक मजबूत इंजेक्शन आहे संतांचं. ते इंजेक्शन जवळच्या माणसाला द्या. ते इंजेक्शन भेटलं, एखाद्याला ऑपरेशन करायला नेलं ऑपरेशन थिएटर मध्ये आणि त्याला विचारलं तुमचं नाव काय, गाव काय, काय व्यवसाय करता, किती मुलं आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर त्या ऑपरेशन थिएटर मध्ये नेणाऱ्या पेशंटनी जर दिली तर डॉक्टर लगेच ऑपरेशन करायला सुरुवात करेल की नाही? करेल का नाही? नाही करणार का? याचा अर्थ तो कसा आहे? शुद्धीवर आहे. त्याला भूल चढलेली नाही. आणि
भूल चढल्यावर एक एक पार्ट कापून काढला तरी त्याला काय कळतं का? 2 दिवस काय कळत नाही. 2 दिवसांनी म्हणतोय दुखतंय. कापलं कधी पण कळत नाही. तसं जिही द्वंद्वाधिक दुरावले संतांच्या संगतीत गेला सुख दुःख. अरे आहे कुठं सुख आणि दुःख? हे सुख आणि दुःख ही कल्पना आहे. वास्तव काय? वास्तव सगळं निखळ चैतन्य भरलेले आहे. ती दृष्टी भेटायला चांगली सत्कर्म करायची निष्काम भावनेने. हो, हँडबिल आल्यानंतर माणूस काय पाहतो? पहिलं आपलं तर नाव पुढं दिसत नाही. यांना काय नियोजन करता येते का व्यवस्थित? काय पाहतो पहिलं? आपलं नाव. लग्नाचा अल्बम आल्यावर काय पाहत असतो आपण? त्या अल्बम मध्ये कोणाला शोधत असतो? आपला फोटो नाही, जाऊ द्या जाऊ द्या, आपला आला. कोणाला शोधायचंय? आपल्याला शोधायचंय. चुकलेलो या जगात कौनू एकू भ्रमलेपणे मी तो गा चोरलो म्हणे ऐसा नाथीला छंदू अंतकरणी घेऊन एरवी तो होय तो तेज आहे परी काय की जे त्याची तैशी बुद्धी नव्हे. आपण हरवलं या जगामध्ये. आहे मी हा कोण करावा आपण कोण आहे याची ओळख कोण करून देईल? तुम्हाला आपल्याला सगळ्यांना प्रश्न आपण विचारला होता. बाळ जन्माला पोरगी पोरं रडकी पाहिजेत का? रडकी नको आहेत मावशी? रडकी नको आहेत का नाही? पण जन्माला आल्या आल्या पोरग रडलं पाहिजे का नाही रडलं पाहिजे? आणि नाही रडलं तर त्याला फटकवायचे. तसं कीर्तनाला आलेल्यांना रडायला लावायचे. रडणं म्हणजे काय? कोहम कोहम मी कोण आहे मी कोण आहे हे म्हणले. थोड्या दिवस थांबू, 12व्या दिवशी ठरू काहीतरी. तरी ते म्हणायचं रोज कोण आहे मी. हे म्हणले आम्हालाच नाही माहिती आम्ही कोणतं, तुला काय सांगणार तू कोण आहे? असली लवकंड अशी जमात महाराष्ट्र पोचतो सप्त्याच्या नावावर. त्यांनाच खबर नाही मी कोण आहे. तुकाराम महाराज ओतूरवरून आले, देववरून आले. मी तुकाराम वाणी मोरे. मी तुकाराम मी मोरे मी वाणी. जाताना काय म्हणले? मी तुकाराम आहे. मी वासुदेव मी वासुदेव चालण्यासाठी नाव ठेवले सकाराम तुकाराम गणपत संपत चिंतामण. त्यालाच आकडून गेलो, मूळ विसरून गेलो. ठीक आहे. आईच्या पोटात होतो तेव्हा म्हणत होतो पण धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता. तत्वता विसरले का मग
विसरली तया वचतील खाणी चौऱ्याऐंशीच्या. कुत्री मांजर गाढव, अरे वाईट वाटलं संतांना. सोन्यासारखी माणसं कुत्री मांजर होणार म्हणून बुडते हे जग. न देखवे डोळा येतो कळवळा, वैष्णवा. सामान्य कळवळा आहे, येतो हिताचा कळवळा आणि जीव तुटे. आता आपला बी तुटतो ना जीव तिळतिळा, कधी आपल्याला काही कमी पडले हो. असं नाही संतांचं, निष्काम भावनेने आपलं प्रेम करतात ते. ऐसी कळवळ्याची जाते ऐसे कळवळ्यात जाते गडबड्यात जाते जाते ऐसे गडबड्यात जाते. करेला बाबेन प्रीते करेला बाबेन प्रीते ऐसे कळवळ्यात जाते ऐसे कळवळ्यात जाते. करला बाबीन प्रीते करेला बाबेन प्रीते ऐसे गडबड्यात ऐसे कळवळ्यात जाते. अशी कळवळ्याची जात भेटलो तेच वरडून सांगल ना. हा? पोट बाबू नाही भेटले पाहिजे आपल्याला, पोटावरी नाही भेटले पाहिजे. पोटासाठी संत झाले अशी कळवळ्याची जात. पदर मोड करतील तुमच्या आपल्यासाठी संत, आपल्या आईसारखे. माझी आई मला अजून देते पोस्टातले पैसे. तुझ्या बापाला नको सांगू, पण दिवस आहेत तेच वाट चालली पाहिजे, घेऊन टाक तुझे पैसे तुला. अहो मेल्यावर सुद्धा पैसे देतात आपले नातेवाईक. LIC काढून ठेवत मेल्यावर. संत किती कृपा करत असतील आपली, काय त्यांचं आपल्याविषयी प्रेम असेल, कल्पना करू शकत नाही. संतांच्या डोळ्यात पाणी येतं आपल्याला पाहिलं, फक्त आपल्या आईलाच येतं आपल्याला पाहिलं पाणी डोळ्यातून, बाकी नाही. आपण लय निगरगट्ट. आईचा फोन आला तुम्हाला तर आई म्हणते पहिलं ठेवून देऊ का, तुम्ही म्हणता देऊ का ठेवून. कोण म्हणतं देऊ का ठेवून, काही म्हणते ठेवून देऊ. आई बोलतच राहते ना, आपण म्हणतो देऊ का ठेवून, देऊ का ठेवून. काही कोणला आहे तिला असं वाटतं काय बोलून काय करून काय नको माझ्या सोन्याला आणि माझ्या बबड्याला करू, पण हे पार आकडलेले याला ऐकायची सवय राहिलेली. असं आपली परिस्थिती झाली, आपली बोकड्यासारखी परिस्थिती झाली. काय ते करावे वैराग्य बोकड्याचे, भलतिया परी धावत असे नासक्या कपळते. बोकड्याचं सांगायचं का संतांना, का आपलं सांगायचं. ही पदवी कोणाला दिलेली. आपली परिस्थिती अशी होणार आहे, नंतर कुत्रा हाल नाही खाणार. आत्ताच ही परिस्थिती तशी पाहिली तर, पण आपल्याला पटत नाही. तुकाराम महाराज आपल्या हातापाया पडून तयार आहेत सांगायला आपल्या माग. बाबाजी चैतन्यांकडे माल भेटला तुकाराम महाराजांना. रामकृष्ण हरी हा वैखरी वाचीचा मंत्र सांगितला आणि तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे चांग तेची अंगे तुका झाला का, तेची झाला अंगे तुका. तत्वमसी तू ब्रह्म आहेस, तू तुकाराम महाराज नाहीस, चैतन्य. मला पटत नाही, मी माणूस समजतो. त्याच्यासाठी 7 श्लोक अध्याय 18 लेख पटत नाही अर्जुनाला. गुरु शिष्यांचे संवाद आहेत सगळे ग्रंथ. विचारसागर आळंदीमध्ये आहे की नाही. शुभ संतती नावाच्या राजाची 3 पोरं गेली होती का नाही गुरुजीकडे, 6 महिने सेवा करीत होते. आमच्याकडे येतात बाबा, सप्त्याला आल्या बाबा आमच्याकडंच, सप्त्याला आल्या बाबा आमच्याकडं. कशाला, जेवायला बाबा आपल्याकडं, फक्त ज्ञान सांगायला नाही. शुभ संतती नावाचा राजाची पोरं. राजा म्हटला मंडळीला म्हटला आता ना आपल्याला वनात जायचं नामचिंतन करायला साधूच्या शोधात. मग पोरांना बोलवलं, म्हणले तिघांना राज्य वाटून देतो. का तो पोरं म्हणली, पोरांना सांगितलं आम्हाला आता देवाची भेट द्यायची. ते म्हणले म्हातारं संसार करून तप्पी झालं, राज्य सांभाळून ना आता आमच्या लाचान डोक्यात गळ्यात घालते, स्वतः चालले तिकडं सुटायच्या बेतात ते म्हातार. पोरं म्हणले आम्हाला 1 दिवस वेळ द्या. दुसऱ्या दिवशी पोरं उजाडतात धुमच्या काठ. तिकडे 6 महिने राजाचे साधूची सेवा केली. 6 महिने सेवा केल्यानंतर साधूंनी विचारलं कोण तुम्ही. त्यांनी सांगितलं आम्ही शुभ संतती नावाच्या राजाची पोरं. आता आपण लगेच पावती पुस्तक त्यांच्याकडे देऊन टाकलं असतं. राजाची पोरं म्हणजे आपला आश्रम झटकणी कामं होऊन जाईल.
आहे की नाही, पावती पुस्तक संपवाय. मग त्यांना तिघांना बोध दिला. काय दिला बोध? देतात हो, आहे का देणारे बोध. ज्ञानेश्वरांच्या प्रतिज्ञा धाब्यावर बसवल्या. ही मराठी यायची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ तरी का दुष्काळ आहे? ब्रह्मविद्या काय आम्हाला माहित नाही, आपल्याला तर काय घेणं देणं नाही. आपल्याला वर्षातून एकदा उरूस भरवायचा, असं सप्ताह भरवायचा आहे. ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात? अरे ब्रह्मज्ञान जरी एकदशी कळे तरी तात्काळच कळे अहंकार. एका झटक्यात देह जो आहे ना, एका झटक्यात अहंकार उतरून जाईल माणसाचा. आणि जर उतरत नसेल तर समजायचं अजून औषध घेतलं नाही मी. डॉक्टर 7 दिवसाचा कोर्स सांगतात करायला. त्यांचं 100% म्हणणे 7 दिवसाचा कोर्स केला, यांनी रक्त बिक्त तपासलं, सगळं दाखलंय. 7 दिवस जर यांनी गोळ्या खाल्ल्या तर हा बरा होईल. 7 दिवसांनी हे जात आहे. डॉक्टर मला काहीच बरं नाही वाटत. मी म्हणले गोळ्या घेतल्या म्हणून. किती दिवस घेतल्या म्हणले? 7 दिवस. ते म्हणले हा सपशेल खोटा बोलतो, आम्हाला माहिती असतं. यांनी घेतले असतील 7 दिवस. कशा घेतले असतील? पहिले 3 दिवस घेतले, 1 दिवस पाहुण्याच्याकडे जत्राला गेला, गोळ्या घरी सरल्या. तिथून पुढे 4 दिवस घेतल्या, ही मिळून झाल्या 7 दिवस. अशा नाही चालत. रेग्युलर 7 दिवस घेतलं तर त्याचा परिणाम आहे. त्यांनी वर्ष त्याच्यावर स्टडी केलेला आहे आणि त्याच्यातून निदान काढलं. या गोळ्या घेतल्या का हे आरोगावून बराच होईल. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत सोडले, सार ते निवडून काढिले, ते हे विठोबाचे नाव. एकदा कोरोनाची लस मारली, पहिलं इंजेक्शन, दुसरा बूस्टर डोस मारला, 100% तुला कोरोना होणार नाही. हा अभ्यास केलाय त्यांनी. असं संतांनी अभ्यास केलाय. एकदा ब्रह्मज्ञान घेतलं का नाहीच होणार तुला अहंकार. जा, तुला झाला कोरोना तरी तू व्हेंटिलेटरवर जाणार नाही. तसं संतांचं इंजेक्शन. तुकाराम महाराजांकडे आले बाबाजी चैतन्यांकडे तुकाराम महाराज आले. त्यांना दृष्टांत दिला. जा, ओतूर मध्ये मी पांडुरंग म्हणून आता बाबाजी चैतन्याच्या रूपात आहे. पांडुरंगाने त्यांना दृष्टांत दिला. जा. आले तुकाराम महाराज. राकाळ केलं, राकाळ. दृष्टांत दिले 3. असं तीव्र मुमुक्षुत्व आहे, त्याला देव भेटतो, कोणाला भेटत नाही. लग्नाच्या वेळेला पोरगी कन्या सासुऱ्याशी जाय, मागे गाडीत असताना माग वळून बाप द्यायचं. तिला आत्या दिसती, नानी दिसती, मामी दिसती, मावशी दिसती. गळ्यात जाऊन पडती, रडती. तिला जर आपण म्हणलं तुला रडायचं जायचंच नव्हतं तर पहिलंच कशाला पसंत केलं? का रडती? जायचं नसतं का तिला? जायचं असतं, पण रडत असत. जरी नाही रडली, मावशी काकी नाही भेटली तर जगल का नाही तू तिकडं? जगल. ओतूरच्या यात्रेत गेलं पोरग, गाठ नाही झाली 5-6 तास, आणि 5-6 तासांनी भेट झाली. ते आईच्या गळ्यात पडून रडतं, आई आई म्हणून. पण जर नसतीच आईची गाठ झाली तर पोर मेलं असतं का? जगलं असतं? जगलंच असतं. पण मासा पाण्यातून काढ जीवना
असं आमना सामनी बसून अनुग्रह दिला स्वप्नात नाही. स्वप्नात शाळेत परीक्षा होतात का स्वप्नात? पगार स्वप्नात, ऊसाचे पगार स्वप्नात, लग्न स्वप्नात आणि पोरं स्वप्नात होतात काय? प्रत्यक्ष समागम घडावा लागतो. साधूचा ना आपला प्रत्यक्ष संत समागम एखादी पर्याय सामने सामने बसवलं आणि अनुग्रह दिलाय. स्वप्नातच दिला. आतापर्यंत ज्यांना अनुग्रह दिलाय त्यांना आता सुद्धा कोणाला घ्यायचा असेल तर स्वप्नातच भेटणार आणि पुढे कोणाला घ्यायचा असेल तर स्वप्नात. पण आपल्याला रात्रीचं स्वप्न पडतं ते नाही. 18वा अध्याय ज्ञानेश्वरीचा 17 नंबरचा श्लोक. अविद्येचे निदान विश्व स्वप्नाचा हा हे स्वप्ने, हे जग हे स्वप्ने, हे खरं नाही. संपत अंडे कीर्तन करतायत आणि आम्ही सगळे ऐकतो हे सगळं स्वप्न आहे. पण या स्वप्नात जाग व्हायचंय. वेद शास्त्र गुरु हे सुद्धा स्वप्नच आहे. पण स्वप्नातून जाग करण्यासाठी स्वप्नात विचारसागर मध्ये सांगतात स्वप्नात ताण लागली उशाचा गडवा घेऊन पाणी पाजता येईल का त्याला? स्वप्नातलंच पाणी. वाघ लागला माग वाघ झोपत स्वप्नात आणि मोठमोठ्याने वरडायला लागला मेलो मेलो मेलो. घरातली सगळी उठली. काय झालं? मेलो बोलतो का माणूस? काय झालं? काय झालं? पाहुण्यांनी विचारलं घरच्यांनी. काय नाही म्हणलं सगळं बरं. मग घाबरला कशामुळं होता? मोठ्या वाघामुळं. आणि जाग कोणी केलं? मोठ्याच वाघानी. गुरु शास्त्र सगळं त्याचा अभिमान नकोय. संप्रदाय माळा बुवा लटिके ते फेरा लटिके ते फेरा लटिके ते फेरा लटिके ते फेरा सगळ्याचा अभिनिवेश सोडला का मग ओरिजिनल प्रगट होतो. बाबाजी चैतन्यांनी तुकोबराला अनुग्रह दिला. डोक्यावर हात ठेवला आणि कोणी फोटो काढला काय माहिती. त्यावेळेस भाग्यवान माणूस आहे. मगाचे सर गेले का? मगाचे सर त्यांनी सांगितलं स्वामी विवेकानंद व्याख्यान देत होते अमेरिकेमध्ये. तर त्यांचा फोटो काढत होता एक जण आणि फोटो काढता काढता त्या फोटोच्या माग लगेच दुसरी छबी उमटली रामकृष्ण परमहंसाची. जो फोटो काढत होता त्याने रामकृष्ण परमहंसाला पाहिलंच नव्हतं आणि स्वामी विवेकानंदांना दाखवला फोटो. ते म्हणजे रामकृष्ण परमहंसाला कधी पाहिलं? ते तर गेले. ते म्हणजे मला काय माहित नाही पण तुमचा फोटो काढताना तुमचे गुरु मागे दिसत होते मला. आता आपण नुसतं म्हणायचं मागे पुढे उभा. आपलं काही माग नाही पुढं नाही आपल्याला आड नाही काहीच नाही. संप्रदायपूर्वक ज्ञान भेटलं पाहिजे. जे ब्रह्मदेवाला सांगितलं होतं मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ देथून या. ते हंस रूपाचं हंसाचं रूप घेतलं ब्रह्माने. ब्रह्म चैतन्याने ब्रह्मदेवाला अनुग्रह दिला. त्या ब्रह्मदेवाने नारद मुनीला दिला. नारद मुनींनी व्यासांना दिला. व्यासांना काय कळत नव्हतं. भागवत पहिला अध्याय 145 ते 55 ओळी वाचा. खिन्न परिस्थितीत होते. खिन्न परिस्थितीत एवढं 17 पर्व महाभारत त्यांनी रचलं तरी खिन्न परिस्थिती होते. ते त्यांना अनुग्रह दिला. तो शब्दाने सांगता येत नाही. ती कृपा आहे संतांची. ती दृष्टी कृपा आहे. ती संकल्प कृपा आहे. ती स्पर्श कृपा आहे. शब्दात दिसत आमळस मुखातून आल्यासारखं दिसतं. 90 अध्याय
बाबा तुम्ही प्रमाणाची रेलचेल चालू ठेवलेली आणि ती प्रमाणे म्हणतात मला यायचे महाराजांच्या कीर्तनात तर तुमच्या मुखात असं आहे ते सगळं इथे म्हणते एवढे जण यायचे म्हणतात ना फोटो काढायला गेले दुसरं घुस काय आपण बारीक होतो तेव्हा फोटो काढायला घुसायचं का नाही आता काय फोटो काढतात सगळं आपला अवतार बेअवतार झालाय पण लहान पोरग घुसतच नवरा नवरी मध्ये काय घेणं ते नवरा नवरी म्हणते कोणाचं पोरग आहे काही कळत नाही पण ते घुसलं तसे ती प्रमाणे म्हणतात आम्हाला यायचं महाराजांच्या कामामध्ये आम्हाला यायचं आम्हाला पण साक्ष द्यायची कुठं आलो होतो आपण दृष्टिकृपा स्पर्श कृपा आणि त्याच्यातून आकाशाला न दिसता बरं का एकनाथी भागवत मधलं सांगतोय पदरचं काही सांगत नाही आकाशाला न दिसता सूर्याला न दिसता कानाला न मागता ते नाम झालं आता तुम्ही खीर दिली वाटीभर दुसरीला तर वाटीला खीर राहते का नाही पण हे नामच एक कानाला न मागता कसं काही सांगितलं असा बोध दिला मज सांगा ते बोध पुत्र निर्माण झाला म्हातारी गेली बोध झाल्यानंतर असं होतं कार्डावर राशन कार्डावर संख्या तेवढीच आजा मेला ना तू असा बोध दिला त्यांना ती दृष्टी कृपा स्पर्श कृपा मग व्यासांना बघा गुरुजीला गिफ्ट द्यायचं असतं का गुरुजीने आपल्याला द्यायचं असतं गिफ्ट गुरुजीला गिफ्ट द्यायचं असतं का गुरुजी आपल्याला देतात गुरुजी देतात आपल्याला असं संप्रदाय आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव वारकरी संप्रदाय लुटारूंची टोळी म्हणजे वारकरी संप्रदाय नाही लुटा लुटा संतजन यांना काय लुटावं कळालं नाही तर यांनी समाज लुटायला सुरुवात केला ब्रह्मदेवाने स्वतःचा विना नारद महर्षीला गिफ्ट देऊन दिला ब्रह्मविना ना चेला लईच मास्टर आहे वाजव आणि कर कीर्तन प्रवचन पा गुरुजी देतात आपण असे लग्नाला गेलो 1000 रुपये तयार केला 500 रुपयाची साडी भेटणार हे डोक्यातच घेऊन चालूया संतांना काहीच नकोय संत देण्यासाठी आलेत घेण्यासाठी नाही व्यासांना दिला व्यासांनी राघव चैतन्यांना अनुग्रह दिला राघव चैतन्यांनी बाबाजी चैतन्यांना अनुग्रह दिला बाबाजी चैतन्यांना तुकोबराने राखळ केलं आले त्यांना राहवलं नाही समाधीतून आले आणि दिला अनुग्रह समाधीतून कोणी येऊ शकतो अरे ज्याचा चेला 3 वेळा वरून खाली येऊ शकतो त्याचा गुरु एकदा तर खालून वर येईल का नाही अनुग्रह दिला आणि त्यांना नाम भेटलंय बरोबर ते म्हणले अरे नाम कामधंदा करताना करता येतो अर्जुनाला लढाई करताना समाधीत होता अर्जुन लढाई करताना आपल्याला नाही करता यायचं जमल आपल्याला पण जमल केले आणि होत आहे आधी केलेच पाहिजे संत आपल्याला शिकवतात एक येत होतं का काढता आपल्याला एक बोपळा काढायचा बोपळा आणि एक दांडी द्यायची खाली अर्भकाची साठी पण ते हाते धरली पाटे ऐसे संत जगी जगे ते करतात आपल्याला त्यांनी विडा उचललेला आहे एकदा शरण आला जो मज होय अनन्य शरण तयाचे मी चुकवे ते नाम उठा बसता कधी बी घ्या काम धंदा करताना सगळं काही करताना घ्या पण त्याचा परिणाम असा आहे तुमच्या माग लागलेली जन्म मरणाची परंपरा खंडित होईल अभंगाचं पहिलं नाम घेता उठा उठी 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 नाम घेता उठा उठी
ती अजून जिथं ओतूर मध्ये सांगितलं त्यांना माहित नाही, देव मध्ये घेऊन गेले त्यांना माहित नाही. चाललाय सगळा सारा रात गोंधळ. त्या गोंधळात भरलोय आपण. यांचा निकाल लागा नाही. ज्ञानेश्वरांचा जन्म आळंदीत झाला का पेगावला झाला, चालू द्या तुमचं. आमचा काहीतरी फैसला करा. आम्ही आलोय वर्गात. आम्हाला काही काम धंदा नाही म्हणून आम्ही हिंड फिरिस्ती नाहीत. आम्ही तुम्हाला जगवतोय, सप्त्याला मर्गणी देतोय. आमचं काहीतरी करा. जन्म मरण टळलं तरच दुःख संपेल. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. ईश्वर आज आत्ता यावेळेला भेटू शकतो. तो कुठं काळ्या पाण्यावर गेला नाही, पण त्याची भेट करून त्याला जातीचे पाहिजेत, कळवळ्याच्या जातीचे पाहिजेत. हे रागा बाळाचे विडा उचललेला आहे. 84 लक्ष युनीचे जन्म मरण संपते. एक म्हातारं जाळून आलं आपण नदीला म्हणजे मेलंय का ते? ते मेलच नाही, ते आहे जे इथं. आता आम्ही उन्हाळ्यात येतो, माळशेज क्रॉस करून उन्हाळ्यात गवत सुकलेली, कोणतरी इडी टाकी ते जळून जातं. गेलं का नाही गावात जळून? पाऊस पडल्यावर परत उतारलं. हे असं दरवर्षी चाललंय. जळत उतरत, जळत. अशी म्हातारी जळत्यात उतरत्यात, जळत्यात उतरत्यात. कायमची जळाली पाहिजे. कायमचे जळणार आतलं एक आहे सूक्ष्म शरीर. हे स्थूल शरीर जळतं, त्याचा अंत्यविधीला कार्यक्रम आहे. आणि 10व्याला सूक्ष्म शरीराचा कार्यक्रम आहे. 10व्याला ते इकडं भरकटते. ते बघत घरी 10 दिवस बघत किती रडत्यात. खरी रडत्यात काय? लबाड सले लुच्ची लफंगे जन्माला आलेले पोटी. ते बी कुत्रे नाही पुत्रे येते, पुत्र नाहीत कुत्री येते. सगळे इशोन पाठीमाग लागले चोर. आमच्या घरचं सांगतो, तुमच्या घरचं तसंच असं. आमच्या घरात एक माणूस गेलं, पहिल्या दिवशी जरा जोरदार रडली, नंतर कमी पडत गेली. पाहुण्यांची गाडी दरवाजा दिसली का रडायला सुरुवात. आणि पाहुणे गाडीत बसून गेले. अनारे चहा बी काही जेवलो नाही, नाश्ता नाही, काय नाही. असं आमच्या घरी आहे, तुमच्या घरी नाही ना असं? सगळ्याच्या घरी द्यायचे. नाटकी प्रेम आहे, नाटकी. खरं प्रेम फक्त संतांचं आपल्यावर आहे. आणि जर समज घ्यायची असेल तर थोडस खरं प्रेम आईचं आहे. शेवटच्या किनाऱ्यावर या सगळ्या लबाडांमध्ये तेवढं प्रेम आहे. म्हणून तुम्ही संत माय बाप आईचं उदाहरण देणार. लेकुराचे हित बस थोडस तिथं आहे जरा. बाकी सगळे निगरगट्ट. 84 लक्ष युनितून सुटू शकतो. हे आमच्या वारकरी संप्रदायाचं ज्ञान आहे. ते ज्ञान पहिला. आणि ते नको म्हणत असेल तर ऐक जया प्राणी याच्या ठाई. या ज्ञानाची आवडी नाही. त्याला जिवंत पेटला मेला म्हणले आम्हाला तो. त्याचे जे आले म्हणू काय वरी मरण चांग मेलेला बरा मुर्दा जगून काय उपयोग आहे. असं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आईशी कळवळ्याची जाती साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ. मेला तरी चालेल हे साच आणि मितुले रसाळ. माझ्या भक्तीविन जळवतायाचे जिवंतपणे पेटला मला काय घेणं देणे. हे प्रेमापोटीचं बोलणं. फायदा करायचा असं म्हातारीच्या गाठीला लय पैसे. म्हातारीला कळालं का जायचं मग नातींना पैसे दे. मग दागिने मारायच्या अगोदर वाटायला सुरुवात. हे ह्या लेकीला ते त्या लेकीला. तोपर्यंत म्हातारी कोणाला देत नाही. म्हातारीने गाठीला ठेवलंय तसं गाठीला बांधा. अभंगाचं दुसरं आईचा लाभ बांधा गाठी. आईचा लाभ बांधा गाठी. आईचा लाभ बांधा गाठी. आईचा लाभ बांधा गाठी. ऐसा लाभ बांधा गाठी. हो हो लाभ बांधा गाठी. हो हो लाभ बांधा गाठी. हो हो
परत यायचं, शेवटचा राम राम ठोकायचा या जन्म मरणाला. आता मला यायचं नाही, ऐसा लाभ. देवाच्या चरणावर मिठी भगवत स्वरूप होतो माणूस. माणूस माणूस म्हणून शिल्लक राहत नाही. संतांचा बोध झाल्यानंतर देव पहावयासी गेलो ते ईश्वर स्वरूप होऊन जातो. आहे म्हणून होतो, नसता तर झाला नसता. हरी प्राप्तीची प्राप्ताची प्राप्ती होते. पहिलेच आपण तुका म्हणे देवची बरे, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. तुका म्हणे हा तो स्वे परब्रह्म, मूर्ख नेने वर्म. आज आता ही घटना घडते. आज टाकसाळ, संतांची टाकसाळ आहे. पण आपल्यासाठी बहु अवघड पण आहे. एखाद्यानीच म्हणायचं ज्याला भेटलंय त्यांनी परी जग जेठी, याच्यावर नाही झालं त्यांनी फक्त म्हणायचं बहु अवघड. याच्या पलीकडे नामापेक्षा दुसरं संतांकडे साधन नाही. ते नाम गुप्त आहे. मेहंदीची पानं हिरवी आहेत पण चोळल्यावर लाल आहे. लाल रंग गुप्त आहे की नाही. मी मार्केटला जायचो आमच्या वडिलांबरोबर, चुलत्यांबरोबर. खरेदी करायला गेले का ते असे खरेदी करायचे. अशी काय खरेदी करायची मग? गुप्त आहे. ज्ञान गुडगम्य. गुडगम्य. वर्षभर गुरुजी शिकवतात. परीक्षा एकांतात, लग्न सगळ्या रावळ पाहुण्या रावळ्यांमध्ये, प्रजा उत्पत्ती एकांतात. तसं संतांचं एकांताचं ज्ञान आहे. ते जवळ घेणार. कानफड्या संप्रदाय कानात नाममंत्र सांगणार. खाता त्यांचं त्यांची वल्गना करता. नवनाथ संप्रदाय म्हणजे कानफड्या संप्रदाय, त्यांचं ज्ञान. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीमागचं संन्यासाची कार्टी हे दूषण गेलं आणि माऊली म्हणून डोक्यावर घेऊन नाचलं. त्या गहिनीनाथ 200 वर्ष थांबले होते समाधी घ्यायचे. 8 जणांनी सांगितलं आम्ही समाधी घेतो, गहिनी तुम्हाला थांबायचंय. 200 वर्षानंतर निवृत्ती दादा येतील, त्यांना खो खोच्या खेळाप्रमाणे ज्ञान सांगायचं, मग तुम्ही यायचं. ते बीज मंत्र भेटला पाहिजे. नामापरते साधन नाही, जे तू करशील अनेक काही. नामापरते तत्व नाही रे अन्यथा, माया अनेक पंथा आम्ही नामाचे धारक नेनो. प्रकार अनेक सर्व भावे एक, विठ्ठलाचे प्रमाण. विठोबा बारक कुमाये, बारक बारक कुमाये, बारक कुमाये, विठो 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 बारक कुमाये. जय 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 बारक कुमाये, विठो 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 बारक कुमाये. आपली वेळ झालेली आहे, म्हणजे कीर्तनाची नाही, जायची वेळ झालेली आहे सगळ्यांची. पायांची काळीची पांढरी झाली पण अशी लबाड परत त्याला काळी करण्याच्या प्रयत्नात. वेळ झाली आपली, ती खबरदारी आपल्याला सांगितलेली. वेळ झालेली आता उघडी डोळे. अद्याप जरी तुझं न कळे पण आता मात्र काम कर. अकारोनी सांगे तुका, नका मारून अरे नाम घे नाम घे. हे म्हणते आम्हाला काही काम आहे का नाही, तुमचं ऐकत राहायचं सारखं. नाम घे. नाम गुप्त आहे. पुन्हा सांगतो, एक नाम मंत्र वैखरीचा आहे आणि एक परेहून परते घर तेथे राहू. परेहून परते बोलणे कुंटले वैखरी कैसेनी सांगे. 2 नाम मंत्र आहे. जशी 500च्या नोटीत एक गुप्त गांधीजी आणि एक
ओपन आहे गुप्त गांधीजी डोळे फाडून बघावं लागतो आहे का नाही आणि ओरिजिनल ओपन आहे तो दिसतो त्याप्रमाणे गूढ गम्य ज्ञान आहे ते संतांकडून प्राप्त करून घ्या एक अभंग सांगून जातो नाम फक्त सद्गुरूकडे भेटतं सद्गुरू वाचोनी नाम नाही हाता साधने साधिता कोटी गुणी कोट्यावधी साधने केली तरी नाम भेटू शकत नाही नाम संतांकडे नाम नसताना परमार्थ केला तर बिलकुल चालत नाही म्हणतो मला प्रपंच करायचं लग्न नाही करायचं संसार होईल नाही जैसा कांते विन करणे संसार तैसा हा व्यापार साधनाचा नवरा नाही केला प्रपंच करते जमू शकत नाही जाऊ नाही सद्गुरू केला भ्रतार साधन विचार व्यर्थ गेला नामदेव म्हणी सद्गुरू पासोनी नाम घ्या जाणून नाना काही बाबा भेटले का बाबांना नाम द्या ज्या नामाने देवाची माझी गाठ होईल मुखी नाम हाती मोक्ष असं नाम द्या नाम घेता उठाउटी होय संसाराची तुटी असं बाबा मला नाम द्या आमच्या जीवनाचं सार्थक करा असं संत हाका मारू मारू सांगतात मी काही खास कीर्तनकार बाबा नाही पण एका मोठ्या साधूच्या पायाजवळ बसण्याचा योग आला ते म्हणले हे बघ तुला जेवढं कळालं तेवढं सांगायचं बगल पुराणातलं सांगायचं नाही आगाऊपणा करायचं नाही पण आगाऊपणा होतो थोडासा आगाऊपणा होतो तो गरजेचा आहे कारण आमचे गुरुजी म्हटले दादा भाऊचे दिवस राहिलेले नाही लातो के भूत बातो से नहीं मानते कार्ट म्हणल्याशिवाय कळत नाही तुकाराम महाराज म्हणले किती सांगू तरी नाही ऐकती आपल्या जुन्नर तालुक्याचं त्यांना बरोबर वळण होतं भटकीचे हा शब्द कुठे जास्त इकडे पुणे जिल्ह्यात जास्त तिकडं आपल्याकडे जास्त आहे म्हणजे आम्हाला पण आम्ही निगरगट्ट भटकीचे म्हणा नाही तर काय माय गेली होता भगुतापाशी म्हणा अरे समोर आपल्या आईला घोडे लावतात ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज भूताची पैदास का बापाच्या गैरहजरतली अवलाद भक्ती विन पशु सटवीने कसा पाचीच्या दिवशी उचलला नाही याला काय माय गेली होती सांगा त्यांचं नाव शांती ब्रह्म या दिवस समोरासमोर घोडे लावतात त्यांचं नाव शांती ब्रह्म आपल्या गुळगुळ गुळगुळ पाणी दिलं की झालं असं गुरुजी मारायचे शाळेमध्ये असा रूळ घ्यायचे टेबलावर ठेवून फटकीत होते त्याच्यामुळं तरी इथपर्यंत आलो आपण नाही तर कुठं असतो आपण काय हिसाबच नसता आपला गोडी गुलाबीचं काम नाही बोलले करारे बापांनो त्यांच्या डोक्यावर बसलो आपण दांडकी घ्यायला पाहिजे होती त्यांनी घेतली पण काय बिनसुधीची दारू पेलेली बरी सकाळी तरी उतरती पण आम्हाला कोणती नशा चढली काय माहिती टिळा टोपी लावून बी होतं नव्हतं त्याचं सगळ्याचं वाटोळं केलं भाग्याचा होतं म्हणून वाचलो बऱ्याच जणांचे केसांनी गळे कापले आता मात्र कानाला खडा लावतो असं काही करणार नाही देवा पाठीव मार पण पोटाव काय मारू नको असं हिंमत बहादर हयादीत करून खायला असली जमात पोचतोय आपण आपल्याला पण काय घेणं नाही हा जन्माला कुत्री किती 12-16 जणी होत्यात ना तिला सांभाळून घ्या आपलं जीवन कल्याणमय करून घ्या मी बोललेला प्रत्येक शब्द ज्ञानेश्वरी भागवत तुकाराम महाराजांच्या गाद्यातला आहे बदरचं मी बोलत नाही माझे गुरुजी मला पुढं करून बोलतात त्यामुळं मला हे काय म्हणायची गरज नाही काही कमी सरस झालं असेल तर त्यांच्याकडून कमी सरस होणार नाही आपल्याकडून लय फटा पडल आपल्याकडून म्हणून त्यांच्या कृपादाने बोलिले लेकुरे तरी पण नम्रता आहे त्यांच्याकडे बोलिले किंबहुना तुमचे कारण का तुम्ही प्रभू महेशाच्या मूर्ती भगवान शंकर आहात तुम्ही त्या पार्वती नाहीत ह्या बी शंकर आहेत आणि हे बी शंकर आहेत सगळं एक आहे समबुद्धी घेता समान असं साधूचं ज्ञाने झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान गणपती बाप्पा ज्ञात अज्ञात मोठे महात्मे संगमनेरवरून आलेले गायक वादक आपले काय भटकळ बाबा तुम्ही काचळे बाबा बापरे माझे आजोबाच आहेत आहे की नाही आणि तुम्ही तर आपण भाऊचे सगळे बाबांनी किती बरसात केले प्रमाणांची बापरे बाप तुम्हाला चौथं म्हणायचं मला माहिती आणि म्हणा तुम्ही म्हणायलाच पाय हकारून सांगे आणि यांची सगळ्यांची नाव घेतली किती टाळकरी आहेत बापरे बाप विनेकरी बाबा तर दिसतच नाहीत फार लांब आहेत तिकडे आहे की नाही आणि आता यांची सगळ्यांची नाव घेतली तुमची नाही घेतली तर तुम्ही सुद्धा ईश्वर स्वरूप आहात झालेली सेवा आमचे बघा कोणते गाव बाबा तुमचं निमगाव साव्यावरून आले ते दोघं तिघं बाबा बघा बघ हे मला प्रोत्साहन द्यायला येतात आमचे गुरुबंधू आहेत सगळे हो सगळ्यांच्या चरणावर ज्ञात अज्ञात बाबांच्या चरणावर बाबांनी या गावामध्ये 8 दिवस सप्ताह चालू एक दिवस दांडी मारू नका
पहिला दिवस आहे तशी जास्त दिवस हजेरी वाढली पाहिजे. शेवटच्या दिवशी पगाराचा दिवस आहे आपला. पगाराचा दिवस यांचा आहे का आपला आहे? पगाराचा दिवस यांचा आहे. तुमचा जीव ब्रह्म ऐक्य करणारे बाबा इथे येणार आहेत. तुम्हाला माणूस म्हणून ठेवणार नाही, ईश्वर स्वरूप होणार. तुम्हाला हे सगळं द्यायला आले, ते सगळे उपकार आहेत आपल्यासाठी. हा दिवा तेवढ ठेवतात. एक शेवटचं सांगतो. आपण बघा पहिलं शेतात मंजोबाचं देवळे, मसोबाचं देवळे आणि तिथं पंथी जळत असायची आणि बाजूला बुदली असायची. कुणी शंभर पोरग गेलं आणि लप लप करायला लागलं का त्यांनी तेल टाकायचं, दिवा तेवढ ठेवायचं. तसे हे महात्मे सगळे यांच्या कृपादानी सगळी झालेली सेवा तुम्हा सज्जनांच्या चरणावर. आणि महत्वाचं तुमच्या गावच्या हरिभक्तपरायण सौभाग्यवती वैशाली शांताराम बामणे महान साध्वी आहेत. त्यांना ज्ञान झालेलं आहे. त्यांना विचारा तुम्ही काय आहे ती गोष्ट. त्यांना सामान्य माणूस समजू नका. त्यांच्याकडे ते ज्ञान आहे. ते दिसायला साधे आहेत, त्यांच्याकडे ते ज्ञान आहे. त्यांना विचारा. ज्ञानेश्वरीत कुठं कुठं काय काय आलेले, भागवत मध्ये कुठं कुठं काय, सगळे पुरावे असं तर तुम्हाला ते सादर करतील. त्यांच्या सासूबाईंनी त्यांच्यासाठी 8 तास केला. सत्संगाला पाठवायच्या, नेहमी घर सांभाळायच्या. त्यांच्यामुळे त्या तिथपर्यंत पोहोचल्या. अशा सासूबाई पाहिजेत सुनाला कीर्तन प्रवचनाला पाठवणाऱ्या. असो तुम्हा सर्वांच्या चरणावर सेवा सुपूर्त करतो. आणि सेवेला पूर्ण विराम देण्याच्या अगोदर एकदा माऊलीचं भजन होईल. बाबा चाल म्हणतील म्हणजे झालं. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. करोनी सांगे तो का, करोनी सांगे तू का, करोनी सांगे तू का, करोनी सांगे तू का, करोनी सांगे तुका, करोनी सांगे तुका, करोनी सांगे तुका, करोनी सांगे तुका. नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी.